तुरी दाखवतो पूर्ण. नमस्कार, मी राजेश पंढरनाथ मांदाडे, मुक्काम पोस्ट चातोरा, तहसील रायगाव, जिल्हा यवतमाळ. आणि आज आपण पाहणार आहोत तुरी शेतकरी बंधूंनो, कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न देणारं पीक म्हणजेच तूर पीक. आणि हा जो प्लॉट पाहता शेतकरी बंधूंनो तुम्ही, हा पूर्ण 3 एकराचा आपला माड्या तुरीचा प्लॉट आहे. आणि शेतकरी बंधूंनो, इथं SRTचं आपलं ह्या वर्षीचं दुसरं वर्ष आहे. आणि इथं मागच्या वर्षी आपलं हे कापसाचं पीक होतं आणि कापसाची फणं आपली हे जशा तसे अजून हे दिलेले आहे. हे आता पूर्ण असे आपले कुजून राहिलेले आहे. गेल्या वर्षी इथं कपाशी होती आणि हा कपाशीमध्ये आपण एक बिवड म्हणून इथं आपण ह्या वर्षी नुसत्या माड्या तुरीचं पीक घेतलेलं आहे. तर शेतकरी बंधूंनो, हा तुरीला म्हणजे एकदम आपण कमीत कमी खर्च झालेला आहे आत्तापर्यंत. ह्या तुरीला आपण उन्हाळवाईचा खर्च इथं आलाच नाही, कारण जुनेच बेड होते. आपण पराठी कटर मशीननं पूर्ण बारीक करून घेतली शेतकरी बंधूंनो, आणि डायरेक्ट मग आपण पाणी आल्यावर इथं टोकन मशीननं तुरीची टोकन केलेली आहे. आणि जशी टोकन केली तसाच पाऊस झाला, त्यामुळे डबल पुन्हा इथं टोबाचं काहीही काम पडलेलं नाही. आणि तुम्ही पाहू शकता टोकन मशीननं 1 फूट अंतर आहे आणि प्रत्येक झाडे 2-3 दाणे असे प्रत्येक ठिकाणी पडलेले आहे. तर 1 ते 6 महिन्यात तूर झाल्यावर इथं आपण पहिली शेंडेखुरणी केलेली आहे. आणि त्यानंतर त्याच्यावर आपण एक बुरशीनाशक, अळीनाशक आणि टॉनिक याचा एक वरून फवारणी केलेली आहे शेतकरी बंधूंनो. आणि एक आपला खताचा डोस म्हणजे आपण 10-26 खत हे एक खताचा डोस झालेला आहे. त्यानंतर आपण शेतकरी बंधूंनो, ह्या तुरीला एक टायकोड्रामाची ड्रिचिंग सुद्धा आपण केलेली आहे. तर शेतकरी बंधूंनो, आता हे एका महिन्यातले 3 कामं ह्या तुरीचे संपूर्ण नियोजन इथं झालेलं आहे. आता फक्त इथंचा आपला तणनाशकाचाच खर्च आहे. आता आपल्याला जोपर्यंत हा तुरीला शेवरा येत नाही तोपर्यंत इथं आपल्याला आता काहीही काम नाही आहे. आता ह्या तुरीचा पुन्हा एक आहे, म्हणजे आता एवढी झाली की ती आता पुन्हा 15 दिवसानं एकीची अजून शेंडे खुडणी येऊन जाईल. फक्त आपण शेतकरी बंधूंनी इथं 2च वेळ शेंडे खुडणी करणार आहोत, कारण 3 शेंडे खुडणी ह्या काही होत नाही. टाईमशीर झाल्या तरच होते. टाईम आपला चुकतो, त्यामध्ये आपण 2 केल्या तरी तुरीचा फायदाच आहे. आणि ज्यांच्या कुणाच्या पुन्हा राहिल्या असन शेंडे खुडाच्या, त्यांनी आता केले तरी काही ना काही फायदा होते म्हणजे होते. नसन झाल्या तरी आता करून घ्या, ड्रिचिंग करून घ्या, हे एक महत्त्वाचे आहे. कारण ड्रिचिंगचा फायदा शेतकरी बंधूंनो आता नाही होत, तर ह्या ड्रिचिंगचा फायदा आपल्याला समोर होणार आहे. तर हे जे आपलं तूर पीक आहे शेतकरी बंधूंनो, हे एक असं कमीत कमी खर्चाचं आणि वावरामध्ये आलो नाही आलो, जसे म्हणा समजा काही सर्व्हिसवाले आपली सर्व्हिस करून जे शेती करते त्यांच्यासाठी सुद्धा हे उत्कृष्ट आपलं हे तूर पीक आहे. याचं काम काही खूप मोठं नाही आहे, पण थोडंसं पीक सेन्सिटिव्ह असल्यामुळे याचं टायमावर जे काम आहे ते जर आपण बरोबर टाईमशीर केलं तर तुरीचं हे उत्पन्न हमखास आपल्या हातामध्ये आल्यासारखं आहे. तर शेतकरी बंधूंनो, ह्या आपण अंतर जे आहे तुरीचं हे आपण 8 फूट ठेवलेलं आहे. तर काही ठिकाणी असं होते का 7-8 फुटामध्ये तूर दाटते, 9 फूट ठेवू किंवा 10 फूट ठेवू असं आपल्याला वाटते शेतकरी बंधूंनो. इथं सुद्धा तूर ही 8 फुटामध्ये दाटणार आहे, हे मला माहीत आहे शेतकरी बंधूंनो. पण होते असं, उत्पन्नाच्या बाजूनं जर आपण नुसती माडी तूर टाकायची म्हणलं तर हे 8 फूट जे अंतर आहे हे बरोबर योग्य आहे. कारण यामध्ये होते का, आपण जर 10 फुटावर टाकल्या तर समजा एका एकरामध्ये आपल्या जर 10 ओळी बसत असेल 10 फुटामध्ये, तर आपल्या तिथं 8 फूट टाकलेल्या तिथं 12 किंवा 14 ओळी बसते. म्हणजे एका लाईनीला जर आपल्याला 50 किलो तुरी होत असेल तर निश्चित त्याच्यामध्ये 1 किंवा 2 क्विंटलनी आपल्या एकरी तुरीमध्ये आपल्या उत्पन्नामध्ये वाढ होते. याचं कारण असं आहे का, आपली तासं किंवा झाडांची संख्या जी आहे ही आपल्या तुरीमध्ये जास्त बसते. म्हणून मला असं वाटतं का शेवटच्या फवारणीला अडचण होणार आहे, आपल्याला हे नक्की माहीत आहे. पण थोडाफार त्रास घ्यावाच लागणार शेतकरी बंधूंनो, त्यामध्ये आपलं उत्पन्न सुद्धा वाढणार आहे. इथं या ठिकाणी शेतकरी बंधूंनो सोयाबीन होते, पण नाल्याच्या आणि झाडाझुडाच्या वाढण्याचा त्रास खूप असते आणि पूर्ण खाऊन टाकते. त्यामुळे आपण सोयाबीनचा प्लॅन कॅन्सल केला आणि नुसती माडी तूर लावलेली आहे. तरी शेतकरी बंधूंनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बैलजोडी यासाठी या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आता आपण भेटू समोरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.